नागपूरचा गडकरी वाडा आज चर्चेत राहिला तो भाजप कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे। सकाळी उमेदवारांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराजांनी गोंधळ घातला तर काहींनी या उमेदवार यादीतल्या नावांवर आक्षेप घेतला। प्रभाग 32 मधून मंगला म्हस्के यांना तिकीट न मिळाल्यानं महिला गडकरी समर्थकांनी यावेळी बावनकुळे यांच्या समक्ष नाराजी व्यक्त केली। त्याआधी श्रीकांत आगलावे यांना उमेदवारी न मिळाल्यानं त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला तर प्रभाग 24 मधून चेतना टांग यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं त्यांच्या विरोधक महिलांनी गडकरी वाड्याबाहेरच नाराजी व्यक्त केली। दरम्यान नागपूरमधील सर्व 151 जागांवर भाजप कमळ या चिन्हावरच निवडणूक लढवणार आहे। भाजपनं बहुजन रिपब्लिकन एकता मंच आणि रिपाईच्या आठवले गटाला काही जागा सोडल्यात, मात्र त्यांनाही कमळ चिन्हावरच लढण्याची अट घातली आहे। जिसने एक वार्ड में कभी इलेक्शन दोबारा लड़ा ही नहीं, कभी ये प्रभाग में कभी वो प्रभाग में, और प्रभाग 24 के लिए उसकी लैंग्वेज थी कि वो भिखारियों का प्रभाग है, वहाँ सारे भिखारी रहते। आज वो भीख मांगने के लिए प्रभाग 24 से टिकट मांगने के लिए गडकरी वाले भाई सबसे बड़ी भिखारी वो है, तो अब प्रभाग 24 की भिखारी जनता ही उसको भिखारी बनवा के रहेगी। बिल्कुल नहीं करेंगे। अगर पक्ष अगर ऐसी टिकट हम पे थोपता है तो हम बिल्कुल काम नहीं करेंगे, उसको गिराएंगे। वो एक टिकट तो हम गिरा के रहेंगे। जे काही या नेत्या लोकांनी केलेलं आहे याच्यामध्ये श्रीकांत आगलावे यांचं नाव कापून मनोज चापले यांना तिकीट देण्यात आलेली आहे। दोन नेत्याच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ इथे झालेला आहे। त्याच्यामुळे आज श्रीकांतजीच्या समर्थनार्थ आम्ही सर्व कार्यकर्ते आज गडकरी साहेबांना विनवणी करायला आलेलो आहे की आमच्या श्रीकांत आगलावे यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय झालेला नाही पाहिजे आणि श्रीकांत आगलावे यांना तिकीट जर भेटली नाही तर तिथून बीजेपीची तिकीट सुद्धा निवडून येणार नाही, ही आम्ही इथे घोषणा करतो आहे।